नमस्कार, मी श्रेयस कोंडे. मी राज दीक्षित. आम्ही दोघांनी यावेळी इति माया व्यूह समाप्त या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलेले आहे. तर ही प्रोसेस मुळात सुरुवात झाली आमच्या दोघांच्या 11वी पासून. म्हणजे 11वीला आम्ही या जागेवर आलेलो आणि 11वीला पहिल्यांदाच फिरोदिया करंडकचा प्रोसेस म्हणून एक भाग घेतलेला. सो तेव्हापासून कुठेतरी ही कन्सेप्ट डोक्यात आलेली आणि ती डोक्यात आल्यानंतर 11वीला वाटलेलं की यार हे आपल्याला कुठेतरी आपल्या TYला जाऊन उभं करायचं आहे. नमस्कार, मी स्वामिनी डावरे. ह्यावर्षी मी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी आहे. खरं तर फिरोदिया ही विविध गुणदर्शन स्पर्धा असल्यामुळे खूप लोकं आली हॉलवर आणि खूप क्रिएटिव्ह लोकं आली. तर प्रोसेसची सगळ्यात सुंदर गोष्ट अशी वाटते की ते फिरोदियाला सुरुवात झाली आणि आता कुठेतरी ते नाटक फिरोदियालाच संपते. आणि मेन म्हणजे की एका कॉमर्स कॉलेजने इतकं टेक्निकल बेस्ड नाटक उभं करणं आणि ते फायनलपर्यंत घेऊन जाणं हा खूप मोठा टास्क होता, खूप मोठी जबाबदारी होती. आणि आम्ही म्हटलं की आपण त्यावर्षी करून दाखवूयात आणि भरपूर ड्राफ्ट काढले, भरपूर भांडणं केली, भरपूर नाईट्स मारल्या, खूप गोष्टी ऐनवेळी कट केल्या, ऐनवेळी ॲड केल्या. ते भलेही परफेक्ट नाही झालं तरी चालेल, पण ते कुठेतरी आपलं स्वतःचं हवं याच्यावर आम्ही शेवटपर्यंत ठाम होतो. गेले 4 महिने प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक मेंबर खूप प्रामाणिकपणे 12 तास 15 तास अख्ख्या नाईटभर काम करत आहेत आणि त्या प्रोसेससाठी आणि या मुलांच्या मेहनतीसाठी आम्हाला हे नाटक करायचं आहे. आणि आता नावात गेलेलो आहोत तर या मुलांच्या मेहनतीसाठी, त्यांच्या कष्टासाठी करंडक जिंकायचं आहे. 100%